अनुश्री स्वतःचा गेम स्वतःच्या हाताने खराब करत आहे. अनुश्रीला काढा आधी. काम करायला नको, सकाळी उठून डान्स करायला नको. मग बीबीमध्ये कशाला तुझे तोंड बघू आम्ही. रुचितानंतर अनुश्रीचा नंबर आहे बाहेर जायचा. दीपाली उगाच क्रेडिट घ्यायला जाते आणि मग स्वतःची इज्जत स्वतःच काढून घेते. अशा प्रकारच्या कमेंट्स आता अनुश्रीसाठी खूप निगेटिव्ह आहेत आणि दीपालीसाठी सुद्धा खूप निगेटिव्ह आहेत. चला तर बघूयात नक्की मॅटर काय झालेलं आहे. हाय गाईज, तर बिग बॉसच्या घरामध्ये गोल्डन रेशन आणि ब्रॉन्झ रेशन कार्ड याच्यावरून नेहमीच वाद चाललेला असतो आणि अनुश्रीने कालच सांगितलेलं होतं की मी ब्रॉन्झवाल्यांचं फक्त बाथरूम क्लीन करणार, मी गोल्डनवाल्यांचं नाही करणार. तर त्यावेळेस सुद्धा खूप जणांनी सांगितलेलं होतं की तू जर असं केलंस तर प्रत्येकाची ड्युटी ही वेगवेगळी होऊन जाईल. आता इथे अनुश्रीने भांड्याचा ढीक ठेवलेला आहे, त्यामुळे दीपाली म्हणते की अनुश्री तू ही भांडी घासणार आहेस की नाही. त्यावर अनुश्रीचं म्हणणं आहे ज्याची ड्युटी आहे तेच काही बोलत नाहीयेत, मग तू कशाला बोलतेस. तर दीपालीचं असं म्हणणं आहे की जी भांडी आहे ती फक्त घासून ठेव. तर त्यावरती अनुश्री तिच्यावरती एवढी भडकलेली आहेस. त्यावरती दीपाली म्हणते की जर तुला हे करायचंच नाहीये, कुठलंच काम करायचं नाहीये, तर तू या घरात तरी कशाला राहतेस, बाथरूम सुद्धा नको धुवूस तू. त्यावरती अनुश्रीचं म्हणणं आहे की तू मला नको सांगूस, तू मला काही खायला नाही घालत, या घरात राहायचं की नाही हा माझा निर्णय आहे. त्यामुळेच दीपाली आणि अनुश्रीमध्ये खूप वादावादी होते. सागर पाठीमागे बसून फक्त बघत असतो, काहीच बोलत नाही. त्यावरती अनुश्री म्हणते की पुढचे 10 आठवडे मी एकही काम करणार नाहीये. तर प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की अनुश्री तू 10 आठवडे पण या घरामध्ये राहणार नाहीयेस, तू घराच्या बाहेर जाणार आहेस. आता बघायला गेलं तर ज्यावेळेस दुसरे कॅप्टन होते त्यावेळेस सुद्धा अनुश्री असंच वागत होती, पण ज्यावेळेस ती स्वतः कॅप्टन झाली त्यावेळेस ती प्रत्येकाला ड्युटी करण्याविषयी, काम करण्याविषयी समजावून सांगत होती. आणि जो मुद्दा काल घरामध्ये बोलला गेला, म्हणजे प्रत्येकाने ऑब्जेक्शन घेतलं होतं की जर तू ते बाथरूम साफ नाही केलंस तर बाकीचे सुद्धा तुमचं खाणं ते सगळं वेगवेगळं तुम्हाला बनवावं लागेल. त्याला सुद्धा अनुश्रीला इथे काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे तिला फक्त ड्युटी करायची नव्हती, ती स्वतः खाणं बनवू शकत होती. पण हीच गोष्ट ज्यावेळेस अंड्या चोरीच्या वेळेस झाली त्यावेळेस तिला खूप वाईट वाटलेलं होतं की यांनी आमचं खाणं सुद्धा वेगळं केलं. तर आत्ता प्रेक्षक म्हणतात की दीपाली स्वतः बोलायला जाते आणि इज्जत काढून घेते. तर तुम्हालाही असंच वाटतं का की अनुश्री बरोबर आहे की दीपाली, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या रिव्ह्यूच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.